महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज 16 जानेवारी आणि महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा निकाल आज लागलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर 29 पैकी 24 ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारलेली आहे आणि 2 ठिकाणी एकनाथ शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे। आपण जर त्यामध्ये विचार केला तर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये मोठी आघाडी घेताना दिसत होती, परंतु आता 8:30 वाजलेले आहेत आणि 8:30 वाजता आपण जर बघितलं तर तो जो आकडा मुसंडी मारल्याचा आहे तो हळूहळू कमी होतो आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे आणि MIMचे भर त्यामध्ये पडते आहे। आणि मुंबईमध्ये आपण जर विचार केला तर सत्ता स्थापनेसाठी 114चा आकडा हा अनिवार्य आहे। त्या ठिकाणी एक शिवसेना शिंदे गट आणि भाजप मिळून हा 108 वर आकडा आलेला आहे। म्हणून एकंदरीत असा निदर्शनास येत आहे की त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस ही किंग मेकर ठरते की काय, असा एकंदरीत त्या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे। आणि त्यातच आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका ही देखील प्रामुख्याने मोठी आहे आणि त्याकडे देखील मोठ्या आशेने पाहिलं जातं। आता नाशिक महानगरपालिकेमध्ये 1 ते 31 असे प्रभाग आहेत आणि त्या 1 ते 31 प्रभागामध्ये कोणाचे उमेदवार निवडून आलेले आहेत, कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते काही काळ चर्चा करून आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 चा विचार जर केला तर या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत रुपाली नन्नावरे भाजप, रंजना भानशी भाजप, दीपाली गीते भाजप आणि प्रवीण जाधव शिवसेना शिंदे गट, म्हणजे 3 भाजप आणि 1 शिवसेना शिंदे गट असे या ठिकाणी निकाल लागलेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण जर विचार केला तर अ गटामध्ये ऐश्वर्या जेजूरकर भाजप, इंदुबाई खेताडे भाजप, रिद्धेश निमसे भाजप, ॲडव्होकेट नामदेव शिंदे भाजप, म्हणजे 4ही उमेदवार या ठिकाणी भाजपचे निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण जर बघितलं तर प्रियंका माने भाजप, जुई शिंदे भाजप, मच्छिंद्र सानप भाजप आणि गौरव गोवर्धने भाजप, म्हणजे या ठिकाणी देखील संपूर्ण पॅनल जो आहे तो भाजपचा लागलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण बघितलं मोनिका हिरे भाजप, सरिता सोनवणे भाजप, सागर लामखेडे भाजप आणि हेमंत शेट्टी भाजप, म्हणजे 4ही पूर्ण पॅनल जो आहे तो 4ही उमेदवारांचा या ठिकाणी भाजप निवडून आलेला आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये बघितलं तर कमलेश बोडके शिवसेना शिंदे गट, चंद्रकला धुमाळ भाजप, नीलम पाटील भाजप, गुरमीत बग्गा भाजप, म्हणजे 3 भाजप आणि 1 शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे। प्रभाग क्रमांक 6 चा विचार केला तर या ठिकाणी चित्रा तांदळे भाजप, बाळू काकड भाजप, रोहिणी पिंगळे भाजप, प्रमोद पालवे शिवसेना शिंदे गट। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण जर बघितलं सुरेश पाटील भाजप, हिमगौरी आहेर भाजप, स्वाती भांबरे भाजप आणि अजय बोरस्ते शिवसेना शिंदे गट, म्हणजे 3 भाजप आणि 1 एकनाथ शिवसेना शिंदे गट असं प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचं प्रामुख्याने या ठिकाणी वर्चस्व होतं, तसा प्रचार या ठिकाणी होत होता, परंतु तसं घडलं नाही। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मध्ये कविता लोखंडे भाजप, उषा बेंडकोळी भाजप, अंकिता शिंदे भाजप आणि विलास शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गट, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणी फक्त 1 जागा मिळालेली आहे आणि भाजपला या ठिकाणी 3 जागा मिळालेल्या आहेत। आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि या ठिकाणी मोठा ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे। यामध्ये नुकतेच मनसेमधून भाजपमध्ये गेलेले दिनकर अण्णा पाटील यांनी पूर्णपणे भाजपचा पॅनल या ठिकाणी निवडून आलेला आहे। त्यामध्ये अ गटामध्ये भारती दिवरे भाजप, दिनकर पाटील भाजप, संगीता गोटेकर भाजप आणि दिनकर अण्णा पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील हे देखील भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। संपूर्ण उमेदवार जे आहेत ते पूर्णपणे भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये अ गटात विश्वास नागरे भाजप, समाधान देवरे भाजप, माधुरी बोलकर भाजप आणि ड मध्ये इंदुबाई नागरे ह्या एकनाथ शिवसेना गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी देखील मोठं लक्ष नाशिकरांचं लागलं होतं आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि 2 वेळा नगरसेवक राहिलेले सलीम मामा शेख या ठिकाणी यांना पराभव पत्करावा लागलेला आहे आणि या ठिकाणी 4ही उमेदवार
पूर्ण पॅनल जो आहे तो भाजपचा लागलेला आहे. त्यामध्ये अ गटामध्ये सविता काळे भाजप, मानसी शेवरे भाजप, सोनाली बंधुरे भाजप, नितीन निगळ भाजप या ठिकाणी संपूर्ण उमेदवार जे आहेत ते भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपण जर बघितलं तर राजेंद्र आयर भाजप, सीमा ठाकरे राष्ट्रवादी अजित पवार गट, हेमलता पाटील राष्ट्रवादी अजित पवार, समीर कांबळे शिवसेना असं या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आदिती पांडे, मयुरी पवार मनसे, राहुल बबलू शेलार भाजप, शाहू खरे भाजप म्हणजे 3 भाजप आणि 1 मनसेचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये जागृती गांगुर्डे राष्ट्रवादी अजित पवार गट, नाजिया अत्तार काँग्रेस, समिया खान काँग्रेस, सुपी जीन काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे 3 आणि 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाचा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये उमेदवार निवडून आलेला आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रथमच गीते शिवसेना उभाटा, सीमा पवार शिवसेना उभाटा, सचिन मराठे भाजप. प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी निवडून आलेले आहेत राहुल दिवे शिवसेना शिंदे गट, आशा तडवी शिवसेना शिंदे गट, पूजा नवले शिवसेना शिंदे गट, ज्योती आंधळे शिवसेना शिंदे गट म्हणजे संपूर्ण पॅनल जो आहे शिवसेना शिंदे गटाचा या ठिकाणी निवडून आलेला आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील विजयी उमेदवार आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रशांत दिवे भाजप, मंगला आढाव शिवसेना उभाटा गट, प्रमिला मयंद शिवसेना उभाटा गट, शैलेंद्र ढगे शिवसेना उभाटा गट म्हणजे भाजपचा 1 आणि शिवसेना उभाटा गटाचे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 18 मध्ये आपण बघितलं तर शरद मोरे भाजप, रंजना बोराडे शिवसेना शिंदे गट, सुनीता भोजने शिवसेना शिंदे गट, विशाल संगमनेरे भाजप हे उमेदवार या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण बघितलं तर योगेश भोर उभाटा, भारती ताजनपुरे उभाटा, रुचिता साळवे उभाटा हे या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 20 कडे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सतीश निकम भाजप, डॉक्टर सीमा ताजने भाजप, जयश्री गायकवाड भाजप, कैलास मुदलियार शिवसेना शिंदे गट म्हणजे 3 भाजप आणि 1 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 21 मध्ये आपण बघितलं श्वेता भांडारी भाजप, रमेश धोंगडे शिवसेना शिंदे गट, कोमल मेहरोलिया भाजप, जयंत जाचक शिवसेना शिंदे गट म्हणजे 2 शिवसेना शिंदे गट आणि 2 भाजप असे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण बघितलं तर वैष्णवी दानी शिवसेना उभाटा, योगेश गाडेकर शिवसेना उभाटा, संजीवनी हंडोरे शिवसेना उभाटा, केशव पोरजे शिवसेना उभाटा असे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 23 मध्ये आपण जर बघितलं तर रुपाली निकुळे भाजप, मंगला नन्नावरे भाजप, संध्या कुलकर्णी भाजप, चंद्रकांत खोडे भाजप म्हणजे 2 भाजप 4ही उमेदवार या ठिकाणी भाजपचे निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी पल्लवी गणोरे भाजप, प्रवीण तिदमे शिवसेना शिंदे गट, पूनम महाले शिवसेना शिंदे गट, राजेंद्र महाले भाजप म्हणजे 2 भाजप आणि 2 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 24 मध्ये निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपण जर बघितलं सुधाकर बरगुजर, साधना मटाले, कविता नाईक शिवसेना शिंदे गट आणि मुरलीधर भांबरे शिवसेना उभाटा म्हणजे 1 शिवसेना उभाटा, 1 शिवसेना शिंदे गट आणि 2 भाजप असे उमेदवार या प्रभाग क्रमांक 25 मध्ये निवडून आलेले आहेत. आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 26 याकडे देखील नाशिककरांचं लक्ष होतं. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने मोठी मेहनत घेत आणि या ठिकाणी संपूर्ण पॅनल जो आहे तो शिवसेना शिंदे गटाचा या ठिकाणी निवडून आलेला आहे. या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे सचिन बोर यांचं देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, परंतु शिवसेना शिंदे गटाचे संपूर्ण उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामध्ये निवृत्ती इंगोले अ गटामध्ये शिवसेना शिंदे गट, ब गटामध्ये हर्षदा गायकर शिवसेना शिंदे गट, क गटामध्ये नैना जाधव शिवसेना शिंदे गट आणि ड गटामध्ये भागवत आरोटे शिवसेना शिंदे गट असे 4ही उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपण विचार केला या ठिकाणी राकेश दोंदेंच्या पत्नी प्रियंका दोंदे यांनी भाजपकडून उमेदवारी केली होती, ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत. ब गटामध्ये किरण राजवाडे राष्ट्रवादी अजित पवार गट, क गटामध्ये किरण गामणे दराडे शिवसेना शिंदे गट आणि नितीन दातीर शिवसेना शिंदे गट म्हणजे 2 शिवसेना शिंदे गट,
प्रियंका दोंदे भाजप आणि किरण राजवाडे अजित पवार गट असे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 28 मध्ये आपण जर बघितलं दीपक दातीर शिवसेना, शिंदे प्रतिभा पवार भाजप, सुवर्णा मटाले शिवसेना, शरद फडोळ भाजप या ठिकाणी असे उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 29 मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी देखील नाशिककरांचं लक्ष प्रभाग क्रमांक 29 मध्ये होतं. त्या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर आणि मुकेश शाने यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तसंच ब गटामध्ये याच प्रभाग क्रमांक 29 मध्ये योगिता हिरे भाजप, छाया देवांग भाजप आणि भूषण राणे भाजप म्हणजे 3 भाजप आणि 1 अपक्ष असा या ठिकाणी उमेदवारांचा विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये आपण जर बघितलं श्याम बडोदे भाजप, सुप्रिया खोडे भाजप, डॉक्टर दीपाली कुलकर्णी भाजप आणि अजिंक्य शहाणे भाजप म्हणजे 3 भाजपचे 4ही उमेदवार या ठिकाणी भाजपचे निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 31 आणि शेवटचा प्रभाग क्रमांक नाशिक शहरातला तो म्हणजे भगवान दोंदे भाजप, माधुरी डेमसे शिवसेना उबाटा गट, वैशाली दळवी शिवसेना उबाटा गट, बाळकृष्ण शिरसाट भाजप म्हणजे 2 भाजप आणि 2 शिवसेना उबाटा यांचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपण या 1 ते 31 प्रभागाचा या ठिकाणी विजयी उमेदवार कोण आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे. परंतु आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांना देखील या ठिकाणी धक्का बसलेला आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये असणारी लढत म्हणजे मुकेश शहाणे आणि सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांची लागलेली होती आणि त्यामध्ये मुकेश शहाणे यांनी दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव या ठिकाणी केलेला आहे. तसंच प्रभाग क्रमांक 5 मध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा गुरुमीत बग्गा यांनी दारुण पराभव केल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 60 मध्ये या ठिकाणी देखील मोठी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी आमदार सीमायरे यांचे दीर माजी नगरसेवक योगेश शिरे यांचा अजय बोरस्ते शिवसेने शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी दारुण पराभव या ठिकाणी केलेला आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये च्या लढतीमध्ये चांगलीच रंगत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. ती म्हणजे महापौर येथील माजी महापौर वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांचा पराभव तसेच 13 मधून पराभव झाला आहे. त्या ठिकाणी मनसेच्या मयुरी पवार यांनी त्यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. यतीन वाघ यांच्या पत्नी यांचा पराभव मनसेचे उमेदवार मयुरी पवार यांनी या ठिकाणी केलेला आहे. अजून एक निवडणूक चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी भाजपच्या माजी उपमहापौर आणि सुनील बागुल यांचे या ठिकाणी निकटवर्तीय आणि कुटुंबातले सदस्य पुत्र मनीष बागुल यांचा शिवसेना शिंदेच्या प्रमोद पालवे यांनी या ठिकाणी पराभव केलेला आहे. म्हणून या ठिकाणी भिगूबाई बागुल आणि सुनील बागुल यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती. प्रभाग क्रमांक 24 क मध्ये कल्पना चुंबळे यांचा पराभव झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या पूनम महाले यांचा विजय झालेला आहे. तसेच 24 ब मध्ये कैलास चुंबळे यांचा देखील पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी प्रवीण तिदमे यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी नगरसेवक अरुण पवार यांना मोठा धक्का या ठिकाणी बसला असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांची या ठिकाणी सत्ता होती आणि त्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवीण जाधव यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आपण एकंदरीत या नाशिक महानगरपालिकेचा विजयी उमेदवारांचा आढावा आणि मोठ्या नेत्यांना या ठिकाणी देखील धक्का बसलेला आहे, पराभव पत्करावा लागलेला आहे. म्हणून जनता जनार्दनाने या ठिकाणी जो निकाल दिलेला आहे तो पूर्णपणे वेगळा दिलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी पॅनल टू पॅनल चाललेलं नाही, परंतु काही ठिकाणी भाजपचं वर्चस्व या ठिकाणी राहिलेलं आहे आणि भाजपने या नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे आणि आता नाशिकमध्ये भाजपचा महापौर बसेल हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. परंतु आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं, परंतु अजून पण त्या ठिकाणी मुंबईचं चित्र क्लिअर स्पष्ट बहुमत
कुणालाच मिळालेलं नाही. अजून 1-2 तासानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गट 2 नंबर आणि 1 नंबरला भाजपा भारतीय जनता पक्ष यांचे उमेदवार जास्त निवडून आलेले आहेत. म्हणून एकंदरीत नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसेल हे मात्र निश्चित आहे. हा संपूर्ण आढावा आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारित केलेला आहे. अशाच नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजला आताच भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत राहा महाराष्ट्र क्रांती न्यूज. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.